मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत त्यांचं ॲक्टिवेशन का गरजेचं आहे, त्यांना बॅलन्स करणं का गरजेचं आहे, त्यांना अवेअर करणं का गरजेचं आहे. आपलं शरीर एक स्थूल पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा चैतन्याचा वास होतो तेव्हा ही दोन्ही पदार्थ, ज्याला आपण चैतन्य आणि एक निर्जीव गोष्ट आपलं शरीर, हे चालण्यासाठी, यांचं काम व्यवस्थित होण्यासाठी चक्रांची रचना आपल्या शरीरामध्ये आहे. हे 7 चक्र प्रत्येक भागामध्ये त्यांचं अवयवांचं काम नीट करण्याचं कामसुद्धा ही चक्र करतात. मग ही चक्र आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाची आहेत. आपल्या मनावरती यांचा परिणामसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं होत असतो. आणि जर हे आपल्याला माहिती नसेल तर आपण या चक्रांकडे लक्ष देत नाही. या चक्रांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. चक्रांमध्ये जेवढा अवेअरनेस वाढेल तेवढी आपली शरीराची कार्यक्षमता वाढते, आपल्या मनाचं कार्यक्षमता वाढते, आपलं मन जास्तीत जास्त एकाग्र होण्यास मदत होते. म्हणून ह्या चक्रांवरती बॅलन्स करणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र. ही 7 चक्र आपल्या ग्रंथींशी सुद्धा निगडीत आहेत. आपलं सहस्रार चक्र हे आपल्या पिट्युटरी ग्लँड आणि पिनॅल ग्लँड यांच्याशी निगडीत आहे. तेथील संदर्भातील काम किंवा मेंदूच्या संदर्भातील काम सुद्धा हे सहस्रार चक्र खूप चांगल्या पद्धतीने करतं. त्या सहस्रार चक्रावरती जर आपण ध्यान केलं तर आपलं मन निर्विचार व्हायला मदत होते व आपण आपल्या शरीरामध्ये असलेले विकार नाहीसे करू शकतो. आपलं आज्ञाचक्र हे आपल्या मनाशी संदर्भात आहे. आपलं मन जास्त थर्ड आय ॲक्टिवेशन होणं किंवा फ्युचर पाहणे किंवा वर्तमानात जगणे या ज्या क्रिया आहेत या त्या चक्राशी संबंधित आहेत. ज्यांचं आज्ञाचक्र ॲक्टिव्ह नसेल ही लोक सहसा भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये जगण्याचा प्रयत्न जास्त करतात, ते वर्तमानात कमी राहतात. त्यामुळं आज्ञाचक्र हे आपल्याला वर्तमानात कसं जगायचं हे शिकवते. आपलं विशुद्ध चक्र हे आपल्याला शुद्ध वाणी देतं व वायू संदर्भातील जे काही दोष असतील ते नीट करायचं कामसुद्धा हे विशुद्ध चक्र करतं. आपल्या शरीरात असलेलं अनाहत चक्र हे सुद्धा आपल्याला हृदयरोग किंवा हृदयाच्या संबंधातील विकार नाहीसे करायला मदत करतं. शिवाय अनाहत चक्र जे जागृत झालं तर सर्वांबद्दल प्रेमभावना वाढायला लागते. आपल्या मनातील द्वेष भावना नाहीशी व्हायला मदत होते. आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही आकस राहत नाही. या सर्व गोष्टी अनाहत चक्र बॅलन्स झाल्यामुळे होतं. आपल्या शरीरामध्ये मणिपूर चक्र जर जागृत झालं किंवा ते बॅलन्स झालं तर त्या ठिकाणी असलेले रोग, जसं वायुदोष असेल, पोटाचे काही विकार असतील, हे सुद्धा नाहीसे होतात. तुमचा जठराग्नी प्रदीप्त होतो, कॉन्स्टिपेशन किंवा त्या संदर्भातील रोग सुद्धा नाहीसे व्हायला मदत होते. कोणाला इनफर्टिलिटी असेल ती सुद्धा नाहीशी होते. म्हणून आपलं जे मणिपूर चक्र आहे त्यावरती ध्यान करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं चक्र आहे. ते सुद्धा आपल्या ग्रंथीशी निगडीत आहे. या चक्रावरती ध्यान केल्यामुळं आपला आत्मविश्वास वाढतो, आपली भीती नाहीशी होते. त्यामध्ये आपलं मूलाधार चक्रावरती जर ध्यान आपण केलं तर आपलं संसार हा व्यवस्थित चालतो. आपल्या शरीरामध्ये असलेली इनफर्टिलिटी किंवा दोष हे नाहीसे व्हायला मदत होते. म्हणून तर आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा अर्चा, फुलं वाहणे किंवा सुगंधी उदबत्ती लावणे, अगरबत्ती लावणे, ज्योत पेटवणे हे सुद्धा आपण मूलाधार चक्र जागृत करण्यासाठीच करत असतो. म्हणून मंदिराचं नियोजन याच पद्धतीनं असतं. घंटासुद्धा मंदिरामध्ये आपलं सहस्रार चक्र आणि आज्ञाचक्र हे ॲक्टिव्ह व्हावं यासाठीच आपण वाजवत असतो. पण हे बरंचसं माहिती नसल्यामुळे अज्ञानवश आपण हे करत आलो. म्हणून आज जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल तेव्हा विचारपूर्वक या गोष्टी करा,
त्यामुळे तुमच्या चक्रांना फायदा होतो आहे, हेही त्यामागचं विज्ञान लक्षामध्ये घ्या. हे जर विज्ञान तुम्हाला अजून समजून घ्यायचं असेल तर आमचा कुंडलिनी जागृती ध्यान हा वर्ग आणि कोर्सेससुद्धा चालतात. माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा व यामध्ये जागृत करून घेऊन आपलं आयुष्य कसं रोगरहित होऊ शकेल, आपलं आयुष्य कसं आनंदी होऊ शकेल, आपलं आयुष्य कसं आनंदामध्ये द्विगुणित होऊ शकेल आणि त्या परमात्म्याचा कसा आपण लाभ घेऊ शकू, त्या आनंदामध्ये, परम आनंदामध्ये, परम शांतीमध्ये कसं आपण विलीन होऊ, हे सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यामुळं आजच या कोर्सला जॉईन व्हा. धन्यवाद.